जिलेबीचं काय करेल तू बाळू तारामती शिखराकडे चाललोय आम्ही आता. तारामतीच्या वाटेवर. तारामतीच्या वाटेवर जंगलाचा खातो आम्हाला पक्षाचं घरट दिसतंय इथे. तारामतीच्या वाटेवर जंगलात दिसतंय. चला ओके. तारामती शिखर दिसायला लागलेलं आहे. या अंधाऱ्या निबिड अरण्यातून आम्ही आलेलो बाहेर. गाईड आता येतात वरती. हे तारामतीच्या वाटेवरती संपूर्ण खिरेश्वरच्या बाजूचं पठार दिसतं आणि इथे हा रस्ता दिसतोय. माळशेरचा घाट दिसतोय तारामतीच्या खाली डाव्या साईड. बाबा धरण कसं वाटतंय. हे पिंपळगाव जोगा धरण खिरेश्वरच्या इकडून आपण आलो काल परवा. दुर्बीण तुमचं भयानक वाटते ना. मस्त हे तर नेडं दिसतंय. पलीकडून आपण शूटिंग घेतलेलं होतं ते आता इथून दिसतंय. बाबा बंधाऱ्याची पूर्णपणे निघणार शूटिंग बघ आपल्या घेतली ना पूर्णपणे. आम्ही तारामती शिखराच्या डोक्यावरती आलेलो आहोत. इथून आता हे खालचं हॉटेल वगैरे दिसतं सगळं. आणि हे आता पाचनाईचं खोर आहे. अजून वर जायचं ना. जाऊ चला की द्या. मी हे घेऊन जातो. ही बॅग घेणे ही घेतो बॅग. चला वर जाऊया अजून. म्हणजे याच्यावर आलो शिखरावर. हा तारामती शिखर इथे शिवलिंग लावलेलं सगळ्यात उंच तारामती झेंड्यापाशी. झेंड्यापाशी हरिभ उभे आहेत. हे ते नेड मगाचं दिसतं. नेड्याच्या पलीकडे उजव्या हाताला खाली खिरेश्वर आहे. हे इथे खाली खिरेश्वर दिसतंय. तुकाराम बोईल्स. हे पाचनाईचं संपूर्ण खोर आणि खाली हे हरिश्चंद्रगडाचा भाग पसरलेला दिसतोय. हे खाली मंदिर, नंतर आपलं हॉटेल, तर पाण्याचं टाकं मोठं मोठं ते सगळं दिसतंय. आता वरतून विमानतळ त्याचा आवाज येतोय. आता मंदिराच्या इथून पायवाट गेलेली दिसते. वरती या डोंगरावर आलेली आहे आणि त्याच्यातून ती जंगलातून पलीकडे खाली उतरते परत. हे सगळं कोकणकड्याचा रस्ता आहे. हे बघा आलेला आहे. आता कोकणकड्याच्या वाटेवरचं जंगल आहे आणि तो कोकणकडा दिसतोय पलीकडे. असं या रस्त्याने जाऊन लगभग 20 मिनिटांमध्ये लोक कोकणकडे 20 मिनिटात कोकणकड्याला पोहोचतात माणसं. ह्याचे पडलेले आहेत निसर्गाच्या. हे तारामती शिखराचाच भाग आहे. रेडी. ठीक आहे. टॉपमोस्ट पॉइंट आहे एकदम. चल बस. हे जंगल घ्या ना. हे शूटिंग करा ना जंगलाचं. हो जंगलाची शूटिंग. एवढं जंगल आहे ते. मला करू ना जंगलाची शूटिंग. करा. नाही शिकवा शूटिंग. हो मागे सरका. माळशेज घाट. तुकाराम ते नेड्यापाशी जातात का लोक. हो अवघड आहे.